आज मला तळणीच्या मोदकाची ऑर्डर होती. त्यासाठी इकडे 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, पाव वाटी रवा, मीठ आणि कडलेलं तूप घालून हे सगळं मिक्स करून घट्टसर कणिक मळून घेतली. इकडं 2.5 वाटी खोवलेलं खोबरं घेतलं, 1.25 वाटी गूळ घेतला. तिकडं गॅसवर कढई ठेवली, तुपात खसखस घातली, त्यात खोबरं घातलं आणि त्यात गूळ घालून हे सगळं मिक्स केलं. थोडंसं मीठ टाकलं, वेलदोडे टाकले, थोडं जायफळ किसून टाकलं. इकडं कणिक तेल लावून मळून घेतली, त्याचे गोळे करून घेतले. असे सगळ्या गोळ्याच्या अशा पाऱ्या करून घेतल्या. त्यात सारण घालून मोदक कळ्या पाडून वळून घेतले. असे सगळे एक 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 करत मोदक वळून घेतले. जास्तीचं राहिलेलं पीठ काढून टाकलं. सगळे मोदक करून झाले की कढईत तेल तापायला ठेवलं. तेल चांगलं तापलं की ते तापलं की नाही एक गोळी टाकून बघायचं आणि तसे एक एक करत सगळे मोदक त्यात सोडायचे. असे सोनेरी रंग येईपर्यंत मोदक तळून झाले की झाले बघा सगळे मोदक ऑर्डरसाठी तयार. हे सगळे मोदक थंड झाले की पॅक करून पूर्ण तयार करून ठेवायचे.